नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आम्ही चाललो शेळकाठीनं कुर्ली पकडूक. आणि चला तर बघूया कशा पद्धतीनं शेळकाठीनं खेकडे पकडले जातात. तर मित्रांनो, शेळकाठीने खेकडे पकडण्याची जी पद्धत आहे ती खूप पूर्वीपासून म्हणजे चालत आलेली आहे आणि अजून सुद्धा ठराविक गावासारख्या ठिकाणी किंवा कोकणात वगैरे शेळकाठीने खेकडे पकडतात. तर मंडळी, आपण शेळकाठीने खेकडे पकडायच्या आधी शेळकाठी नेमकी काय असते आणि कशा पद्धतीने ती बनवली जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याची जी माहिती आहे ती आपल्याला आता रोहित देणार आहे. तर रोहित, सांग कशा पद्धतीने शेळकाठी बनवतात आणि कशाची बनवतात. नमस्कार मित्रांनो, ही असा शेळकाठी आणि ही मेसाच्या टोकाच्या पुढची बारीक काठी काढूची असता एक. आणि ते का गांडूळ, म्हणजे आमच्याकडे गांडूळच लावतात, पण आम्ही वापरला होता मासो. आणि ते का तारेन किंवा एक वेल असायची आधी, ते आता कोण वापरत नाही. जास्त करून ही तारच वापरतात. म्हणजे आधी वेल वापरतात. हा, पूर्वी वेलच वापरायचे सगळे. आणि आता ही आम्ही तार वापरला आणि मासो एका असो लावायचो आणि ही काठी पेचून ते का गुंडाळायचा आणि ही कुर्लीच्या बिळावर ठेवायची. मग येता कुर्ली. मग कुर्ली येतात किती वेळाने येतात त्यांनी? आता याचं जसं वास असा तसं, म्हणजे गांडूळ जर तू लावलंस तर गांडूळ जरा लेट येतात आणि माशाक जास्त वास असतात, त्यामुळे माशाक लगेच येतात. बरोबर. तर मंडळी, तुम्ही जे काही इथं काठीला बांधणार आहे पुढे टोकाला, ते त्याचा वास असा यायला पाहिजे, म्हणजे उग्र वास यायला पाहिजे. तर उग्र वास आल्यामुळे जे बिळासमोर ज्यावेळी तुम्ही शेळकाठी ठेवताय खेकड्याच्या ओढ्यामध्ये वगैरे जाऊन, त्यावेळी ती वासानं खेकडं बाहेर येते आणि ते असं बरोबर याला घेऊन असं पकडते आणि ते अशी काठी आपण हळूहळू पाठीमागे घ्यायची आणि पाठीमागे घेऊन आपल्या हाताच्या लेवलमध्ये आलं की लगेच ते खेकडं हातानं पकडायचं. अशा पद्धतीने ते शेळकाठीने खेकडे पकडतात. तर मंडळी, आपण इथल्याच आमच्या शेतातल्या एका ओढ्यामध्ये आलोय आणि आता आपण शेळकाठी टाकली, तुम्हाला दाखवतो. ते बघू शकता. बघा, इकडे गावलेला आहे आणि असे काठीनं ओढून ओढून बिळातनं बाहेर आणायचं आणि नंतर लगेच हातानं पकडायचं पाठी घेऊन. तर रोहितनं आता पकडले. मित्रांनो, हे अशा पद्धतीनं खूप पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं शेळकाठीनं खेकडे पकडली जातात आणि त्याचा एक अनुभव घेण्यासाठी आणि तुम्हाला अनुभव देण्यासाठी आज आम्ही इथं शेतातल्या आमच्या ओढ्यावर आलोय. तर मित्रांनो, इथं समोर एका बिळात आपण पकडले खेकडे. रोहित काय गावली का रे खेकडे? तर मंडळीनं आमका याकच खेकडा गावला, तुम्ही बघू शकतास. याकच खेकडा गावला. त्याचं कारण म्हणजे गणपती सपलो आता आजकाल आणि सगळी गावातली माणसं सगळी ओढ्यातच, त्यामुळे सगळीच एकत्र येल्यामुळे खेकडेच नाही, सगळ्यांका गावले आणि आमका एकच गावलो. तेवढं जाऊन आता रसो करून खाता लावा आम्ही. तर मंडळी, हा शेळकाठीने खेकडे पकडायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच गावाकडील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करू की सारशात.